ओम श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. नमस्कार मित्रांनो, आपण बघत आहोत संपूर्ण शिव महापुराण. आणि आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत की शिवरात्रीचा महिमा नक्की काय आहे, त्याचप्रमाणे मुक्ती म्हणजे काय, हे देखील आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत. त्यासाठी जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, आणि तुम्हाला जर व्हिडिओ आवडत असेल तर लाईक नक्की करा. शिवरात्री व्रताचे जर कोणाला अज्ञानाने जरी त्याचे आचरण घडले किंवा अज्ञानाने जरी शिवरात्री व्रत हे केले गेले, तर त्याचे नेमके कोणते फळ हे प्राप्त होते ते आपण बघणार आहोत. त्यासाठी मी तुम्हाला प्राचीन इतिहास एक कहाणी आहे आणि ती सांगणार आहे. पूर्वी एका वनात गुरुद्रुह नावाचा एक भिल्ल आपल्या कुटुंबासह राहत होता. तो सदैव अतिशय वाईट कृत्य करत असे. एकदा शिवरात्रीच्या दिवशी त्याच्या आई वडील व पत्नीने सांगितले की आम्हास फार भूक लागली आहे, तरी तुम्ही शिकार घेऊन या. तो भिल्ल आपल्या कुटुंबासाठी शिकार आणण्यासाठी वनात जातो. दिवसभरात त्याला एकही शिकार मिळत नाही. तेव्हा तो एका सरोवराजवळ जातो आणि त्या ठिकाणी जनावरे पाणी पिण्यास येतील असे त्याला वाटते. शिकारीच्या आशेने तो एका झाडावर चढून दबा धरून बसतो. ते झाड नेमकी बेलाचे असते. तो दिवस असतो शिवरात्रीचा. त्यावेळी एक हरण तिथे पाणी पिण्यासाठी येते. शिकारीने गडबडीने हाती धनुष्य घेतो. त्यावेळी हातातील पात्रातील पाणी व बेलाची पाने खाली पडतात. खाली एक शिवलिंग होते. नकळत त्या शिवलिंगावरती ते पाणी आणि बेलाचे पान हे पडते. त्यामुळे भिल्लाचे संपूर्ण पापे हे नाहीसे होतात. ते बेलाचे पान आणि पाणी पिंडीवर पडताच भिल्लाचे मन बदलते आणि भिल्लाच्या मनात विचार येतो की आपण जर त्या हरणाला मारले तर त्या हरणाच्या घरी त्याची पिल्ले वाट बघत असतील आणि नंतर त्या पिल्लांचे काय होईल. आईविना ती पिल्ले पोरकी होतील. आणि आपोआपच भिल्लाच्या हातून तो बाण खाली पडतो. आणि त्याच्या हातातून खाली पडल्यामुळे बेलाची पाने देखील शिवजींच्या पिंडीवर पडतात. एकामागून एक असे 3 हरणे तेथे आली आणि प्रत्येक हरणाला बघून भिल्लाच्या मनात तोच विचार आला आणि प्रत्येक क्षणी तेच घडले की भिल्लाच्या हातून खाली असलेल्या पिंडीवर पाणी आणि बेलाचे पाने पडल्यामुळे भिल्लाचे पाप हे नाहीसे झाले. आणि भिल्ल विचार करू लागता की आपण ह्या हरणांची शिकार करतो, त्या प्राण्यांची आपण शिकार करतो, त्यांच्या पाडसांची अवस्था काय होत असेल, आपण हे पाप कशासाठी करतो आहे. हे पाप न करता आपण घरातील लोक कंदमुळे खाऊन सुद्धा जगू शकतो. त्याच्या हातून नकळत जल आणि बेलाची पाने नकळत पिंडीवर पडल्यामुळे भिल्लाचे विचार अगदी पालटले होते. या शिवरात्रीच्या दिवशी भिल्लाला शिवजीचे दर्शन झाले. शिवजी म्हणाले की तुला हवा तो वर तू मागून घे. त्यावेळी तो भिल्ल म्हणतो की आता मला काही मागायचे नाही. तुमच्या चरणांवर माझे मस्तक ठेवले आहे. ते शिवजींनी त्याचे नाव गुह असे ठेवले आणि शिव म्हणाले की हे व्याधा, तुला अनेक प्रकारचे सुख उपभोग प्राप्त होतील. प्रभू रामचंद्र तुझ्या स्वतः घरी येतील आणि माझ्या भक्तीत रमून तुला मोक्ष प्राप्ती देखील होईल. तेव्हा भगवान शिव अर्बुदलयावर वागेश्वर नावाने हे प्रसिद्ध झाले. या शिवलिंगाचे जो कोणी दर्शन घेतो तो चारही मुक्ती प्राप्त होतात. त्याला चारही मुक्ती प्राप्त होतात. न कळत घडलेल्या व्रताचा हा महिमा. शिवरात्री शास्त्रशुद्ध पद्धतीने निस्वार्थ प्रेमाने व्रत केले तर जीवन हे अंतर्बाह्य आनंदी होते. मित्रांनो, तुम्ही नेहमी मुक्ती हा शब्द उच्चारता, तरी मुक्ती ह्या संबंधी अधिक ज्ञान आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत. सूत महर्षींना सांगतात की महर्षी, सांसारिक दुःख नाहीसे करून परमानंद देणारी ही मुक्ती आहे. मुक्तीचे एकूण 4 प्रकार आहेत. सारूप्य मुक्ती, सालोक्य मुक्ती, सामिप्य मुक्ती आणि सायुज्य मुक्ती. ब्रह्मदेव आणि विष्णू हे धर्म, अर्थ, काम प्राप्त करून घेणारे आहेत. मोक्ष हा पुरुषार्थ शिवजींच्या कृपेने प्राप्त होतो. तर शिव हे निर्विकार परब्रह्म आहे. ज्ञानस्वरूप, अविनाशी, सर्वसाक्षी परमेश्वर ते आहेत. 5वी मुक्ती म्हणजे कैवल्य प्राप्ती आहे. पासून विश्व निर्माण होते, ज्याच्याद्वारे विश्वाचे पालन होते, ज्यामध्ये जगाचा लय होतो, त्याला मुनीश्वर शिवस्वरूप असे म्हणतात.
शिवतत्व हे सतस्वरूप, ज्ञानस्वरूप, चितानंद स्वरूप, अनंत, निर्गुण, निराकार, अवय्य, अविनाशी, शुद्ध उपाधिरहित, निरंतर असे आहे. हे सर्व द्वैत भावांच्या पलीकडे आहे. ते स्थूलही नाही आणि सूक्ष्म देखील नाही. मनमानीच्या पलीकडेचे ते आहे. ते ज्ञानाचा विषयच नाही. त्यासाठी भगवत भजन करणे ही सुलभ गोष्ट आहे. शिव हे भजनाच्या आधीन आहे. मुक्ती सगुण प्रकारची आहे. भक्ती देखील शिवजींच्या कृपेने प्राप्त होते. भक्ती आणि ज्ञानामध्ये कधीही भेद करू नये. शिवजींची भक्ती केल्याने ज्ञान प्राप्त होते. म्हणूनच त्यांची भक्ती ही सदैव करावी. मित्रांनो, आता शिव, विष्णू, रुद्र कोण आहेत? ब्रह्मदेव कोण आहेत? या सर्वांमध्ये निर्गुण कोण आहेत? ते बघूया. आदी सृष्टीमध्ये निर्गुण परमात्म्यापासून जे सगुण स्वरूप प्रगट झाले तेच शिव आहे. ज्यांच्यापासून पुरुष सहित प्रकृती निर्माण झाली. संपूर्ण विश्वात पाणी होते. प्रकृती व पुरुषाने त्या पाण्यात तप केले गेले. ते स्थान काशी पंचक्रोशी म्हणून प्रसिद्ध आहे. या एका व्रतात श्रीहरींनी योगमायेसहित शयन केले. नार म्हणजे पाणी आणि त्यात अयन म्हणजे निवास केल्यामुळे श्रीहरी नारायण नावाने प्रसिद्ध झाले. प्रकृतीला नारायण ही संज्ञा यामुळे प्राप्त झाली. श्रीहरींच्या नाभिकमलातून ब्रह्मदेव हे उत्पन्न झाले. ब्रह्मदेवांनी तपश्चर्या करून त्यांचा साक्षात्कार झाला. त्यांना विष्णू असे म्हणतात. शिवजींनी ते स्तंभरूप प्रगट केले. त्याला महादेव म्हणतात. ब्रह्माजीच्या मस्तकापासून प्रगटलेले शंभू, रुद्र या नावाने ते प्रसिद्ध झाले. संपूर्ण विश्व हे शिवरूप आहे. शिव स्वतःच कारण आणि कार्यरूप आहे. सर्वांचे आदिबीज शिव आहेत. शिवजी एक असूनही अनेक तत्वास प्राप्त आहेत. अनेक रूप असूनही एक रूप आहेत. ज्ञानी माणूस हे जाणू शकतो. अज्ञानी माणूस मात्र हे जाणू शकत नाही. मनुष्याला शिवज्ञान हे कसे प्राप्त होते तर शिवरूपाची एकरूपता कशी प्राप्त होते तर शिवजींचे स्मरण केले आणि ज्ञान सांगण्यास जेव्हा सुतांनी सुरुवात केली त्यांचा अभ्यास करून वा निर्णय दिला की हे संपूर्ण विश्व शिवमय आहे. विश्वातील अनेक पदार्थांचे आकार वेगवेगळे दिसत असले तरी ते शिवतत्वापासूनच निर्माण झाले आहे. एवढे विशाल विश्व निर्माण करून त्याचे नियमन करण्याचे सामर्थ्य फक्त शिवजींमध्ये आहे. म्हणून त्यांना महादेव असे म्हटले जाते. विश्वरचना संपण्याच्या वेळी महादेव हे विश्व आपल्यामध्ये सामावून घेतात. महादेव हे निर्लिप्त आहे. परमश्रेष्ठ परब्रह्म आहे. ते विश्वातील सर्व काही जाणतात. पण तप करणाऱ्याशिवाय त्यांना कोणीही जाणू शकत नाही. सूर्याचे प्रतिबिंब पाण्यामध्ये दिसते, परंतु सूर्य त्या पाण्यापासून अलिप्त आहे. त्याप्रमाणे महादेव जगात दिसत असूनही जगापेक्षा ते अलिप्त आहे. ते त्यांच्या मायेचे कार्य आहे. जगातील आकार जरीही भिन्न भिन्न असले तरी त्यामुळे बुद्धिभेद होतो व यालाच अज्ञान असे म्हटले जाते. साधना तपश्चर्या करून सर्वत्र समप्रमाणात परब्रह्म भरून राहिले आहे याची अनुभूती येते. जीव हा शिवाचा अंश आहे तरी देखील जीव हा स्वतःला शिवापासून वेगळा समजतो. जीव आणि शिव यामध्ये उत्पन्न झालेले द्वैत हीच मोठी भ्रांती आहे. या भ्रमाचे मूळ कारण म्हणजे अहंकार आणि अहंकार पूर्ण नाही झाला की जीव शिवरूप होतो. देह हा प्रारब्धाच्या अधीन आहे तरी देखील तो स्वहिताचे परम साधन आहे. देहाचा अभिमान जो त्यागतो तोच खरा अभिमानी आहे. जो सुखदुःख समान मानतो, विवेकाच्या साहाय्याने देहाच्या पलीकडे जाता येते, जो सर्व प्रकारच्या द्वैतापासून अलिप्त राहतो, त्याला अध्यात्म हा प्राप्त होतो. त्याच्या हृदयात भक्तिभाव निर्माण होतो. भक्तीमुळे साधन विषयक प्रेम आणि प्रेमामुळे श्रवण, श्रवणाने सत्संग आणि सत्संगामुळे सद्गुरू प्राप्त होतो. सद्गुरूच्या कृपेने आत्मज्ञान जाणून माणूस हा मुक्त होतो. महादेवांना शरण जावे तेच भवबंधनातून मुक्त करतील. हे सर्व ज्ञान सर्वप्रथम शिवांनीच आपल्या ज्योतिर्लिंगांसमोर विष्णूंना दिले होते. विष्णूंनी ब्रह्माजींनी सनकादिक ऋषींना, सनकादिक ऋषींनी नारदांना आणि नारदांनी व्यास महर्षींना आणि महर्षी व्यासांनी हे ऋषी सुतांना दिले.
सर्व ज्ञान शिवाजी प्राप्त करून देणारे आहेत. शिवपुराणातील कोटिरुद्र नावाची ही चौथी संहिता पुण्यप्रभावकारक आहे. या संहितेने परम श्रद्धेने जो कोणी श्रवण करतो, सर्व पापातून मुक्त होतो. नो यापुढील भाग आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. त्यासाठी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.